सर्वांना नमस्कार. आपलं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहे. थोडक्यात माहिती घेऊ, जास्त वेळ घेणार नाही तुमचा सगळ्यांचा. की ज्या वेळेला आपण जमिनीमधले जे पिकं आहेत, म्हणजे जी सगळीच पिकं आहेत, त्या सगळ्या पिकांना पांढरे मुळी सुटायसाठी आपण बऱ्यापैकी ह्युमिक ॲसिडचा वापर करत असतो. तर ह्युमिक ॲसिडच्या पण पुढच्या गोष्टी ज्या राहतात की ज्याच्यामध्ये मायक्रोरायझा. तर हा मायक्रोरायझा ह्याच्यावर बरेच व्हिडिओ आहेत तुम्हाला मायक्रोरायझाबद्दलचे, आणि बऱ्याच चॅनलने पण टाकलेला आहे, त्यामुळे आपण ते पण व्हिडिओ फॉलो करू शकता. की ज्यावेळेला हा मायक्रोरायझा हा इनोव्याम आहे, तर हा इनोव्याम एकरी 250 ग्रॅम ह्याचं प्रमाण आहे. कॉस्टिंग एकदम कमी आहे. की ज्यावेळेला आपण जमिनीमध्ये देतो तर हा बायोफर्टिलायझरमध्ये येतो, त्यामुळे जीवाणूमध्ये आपण त्याला देऊ शकतो. तर जमिनीमध्ये हा कार्य काय करतो, तर तुम्हाला पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी सगळ्यात जास्त काम करतो. बरं, पांढऱ्या मुळांची संख्या म्हणजे व्हाईट रोड ज्या वेळेला वाढतं त्यावेळी पिकाची सगळीच कार्यक्षमता वाढत जाते. त्याच्यामुळं आपल्याला बायोफर्टिलायझरमध्ये किंवा पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी ह्युमिक ॲसिडच्या नंतर जर आपण बघितलं तर इनोव्याम किंवा मायक्रोरायझा हा जास्त महत्त्वाचा राहतो. ज्यावेळेला आपण हे बायोफर्टिलायझर जमिनीमध्ये देतो त्यामुळे मुळांची संख्या वाढली की त्याचा काउंट सगळा वाढून जातो. म्हणजे मुळांची संख्या वाढली की त्याची कार्यक्षमता वाढून जाते. त्यामुळं आपल्याला इनोव्याम देणं जास्त महत्त्वाचं आहे किंवा मायक्रोरायझा देणं जास्त महत्त्वाचं राहतं, आणि ती काळाची गरज आहे. म्हणजे जसं आपल्याला अपडेट येतील तशा पद्धतीनं आपण त्याच्या पुढची औषधं जर आपण वापरत गेलो तरच ती जास्त महत्त्वाचं आहे. आता ह्युमिक ॲसिडमध्ये त्याचं काय चालतं, कसं राहतं, ह्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. मी त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ पण बनवणार आहे की 98% ह्युमिक कुठलं, 12% कुठलं, ही का टक्केवारी अशी. तर त्या संदर्भात आपण 100% त्याच्यावर चर्चा करू. पण आत्ताच्या कंडिशनला आपण बायोफर्टिलायझरमध्ये ज्या जीवाणू आपण देतो, VSIची जी जीवाणू येतात त्याच्यामध्ये सर्वांगीण आहे, PSB आहे, पोटॅशियम बॅक्टेरिया आहेत, हारियाली आहे, ते सगळ्यांच्या बरोबर आपण बायोफर्टिलायझरमध्ये इनोव्याम देऊ शकतो. त्याच्यामुळं काय राहतं की जमिनीमधनं मुळांची संख्या वाढून जाते. आता जी मोठी पिकं आहेत, जसे की वार्षिक पिकं आहेत, ऊस हे जर बघितलं तर वार्षिक पीक आहे, तर अशा पिकाला आपण एकदाच देतो किंवा मोठी भरणी घालताना एकदा खतामधनं देतो. तर असं न करता जर 2.5-3 महिन्यानंतर तर कमीत कमी आपण त्याला ही खतं म्हणजे ही जमिनीतनं मुळ्या वाढायची द्यायलाच पाहिजेत. म्हणजे मायक्रोरायझा आपण त्याला द्यायला पाहिजे किंवा ह्युमिक ॲसिड तरी द्यायला पाहिजे. त्यामुळं आपण तशा पद्धतीनं नियोजन करावं. त्यानं काय राहणार आहे की आपली उत्पादकता वाढणार आहे. म्हणजे पिकाची जर उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवायची असेल तर मुळांची संख्या चांगली राहिली पाहिजे. मुळांची संख्या जर कमी राहिली तर आपल्या वर पेऱ्यातलं अंतर पण कमी पडत जातं किंवा पानाची साईज पण कमी होत जाते. त्याच्यामुळं आपल्याला ही बायोफर्टिलायझर वापरणं जास्त महत्त्वाचं आहे. धन्यवाद.